Good evening, students. Myself, Mrs. Sushma Sangle. Welcome to all. ध्येय अकॅडमी कडून सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स बघत आहोत. याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने इंग्लिश कसं शिकायचं हे पहिली ते चौथी, पाचवीच्या आठवीच्या मुलांसाठी मी शिकवते. आता 5वी ते 8वीच्या मुलांची बॅच आहे. त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला टेलिंग द टाइम विथ द फोटो हे शिकवणार आहे. तर तुम्हाला एक पेज शेअर करणार आहे. त्या पेजद्वारे तुम्ही ते टायमिंग कसं आहे शिकायचं आहे. तर ध्येय अकॅडमी बद्दल एक दोन शब्द तुम्हाला सांगायचे. त्याच्यामध्ये आम्ही IMINRची पहिली ते 8वीच्या मुलांसाठी आमची एक स्पर्धा परीक्षा असते. त्याच्यामध्ये मराठी माध्यम, सेमी आणि इंग्रजी माध्यम तिन्ही विषय लँग्वेज मध्ये आमची एक्झाम उपलब्ध आहे. अतिशय कमी फी मध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल तुम्हाला त्याचा सपोर्ट मिळतो. त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट, फ्री मध्ये ऑनलाईन टेस्ट असतात, फ्री ऑनलाईन क्लासेस असतात, फ्री ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा आम्ही करतो. तर अतिशय सर्वांगीण विकास या परीक्षेतून मुलांचा होतो. त्यामुळे भरपूर मुलांनी या परीक्षेमध्ये आपण काय करूया, ऍडमिशन ह्या परीक्षेला भरपूर प्रमाणात बसा. आता आपल्याला काय करायचंय, टेलिंग द टाइम. आपण आपल्या टॉपिक कडे वळूया. टेलिंग टाइम आज आपल्याला आता काय करायचं आहे, हा टॉपिक आपण आता काय करायचा आहे, शिकायचा आहे. त्याच्यासाठी फर्स्ट आय विल शेअर यू वन पेज that is helps to you understanding how to guess the time. Okay, first I will tell you how to guess the time. Look here, students. Okay, see this one. Okay, telling the time, this page you are seeing. See, here is one watch. It's o'clock. आता इथं लिहिलेलं आहे इट्स ओ क्लॉक, म्हणजे 11 वाजले असेल तर 12 वर जर स्मॉल हा काटा असेल तर 12 ओ क्लॉक किती वाजले हे सांगण्यासाठी आपण कोणतं इंग्लिश सेंटेन्स वापरायचं आहे. इट्स ओ क्लॉक, इट्स अ 1 o'clock. दिस इज द हवर हँड, दिस इज द मिनिट हँड. Before this lecture, I will explain the all the about the hands and clocks. About I will told you. मी तुम्हाला या सगळ्या घड्याळाबद्दल सगळी इंग्लिश मध्ये माहिती मी याच्या मागच्या लेक्चरला दिलेली आहे. ओनली आय एम टेलिंग टू यू हाऊ टू यू हॅव टू रीड. ओके, इट्स अ 12 o'clock, इट्स अ 1 o'clock, इट्स 5 fast, म्हणजे 1 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. इट्स 10 past, म्हणजे किती तुम्हाला किती वाजून 10 मिनिटं झालेली आहे ते इथं तुम्हाला लिहायचं आहे. इट्स 10 past 1, म्हणजे 1 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. ओके, इट्स अ 3:15, म्हणजे 3:15 वाजलेले. आता इथं 3:15 आहे ना, ह्याच्या पुढे आपल्याला 3 हा काय घालायचा आहे, इथं नंबर घालायचा आहे. म्हणजे जेवढे वाजले हे आपल्याला आपण सांगू शकतो. म्हणजे हा पॅटर्न जर बघितला, इट इज सो इझी पॅटर्न टू अंडरस्टँड द टाइम. सो स्टुडंट्स, आय वॉन्ट टू शो यू दिस पॅटर्न. म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी हा पॅटर्न मी काय केलेला दाखवत आहे. त्याच्यानंतर बघा 4 वर आलेलो आहे मी. 20 past. आता इथं पास्ट नंतर जे डॉट डॉट आहे, हिअर वी हॅव टू राईट द टाइम. 4 घाला इथं. ओके, इट्स, आता इथं 4 का दिले आहे, टायमिंग किती असतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. इट्स 20 past 4, 20 मिनिटे झालेली आहेत, 4:20. इट्स 25 past 6 घालू शकता इथं, म्हणजे 3:25 झालेली आहेत. इथं जे डॉट डॉट आहेत ब्लॅक 3 कलरचे, त्याच्यामध्ये आपल्याला किती वाजून किती मिनिटे झालेले आहेत, म्हणजे जेवढे वाजून मिनिटे दिलेली आहेत, इथं जेवढे वाजून मिनिटे झाले तेवढ्या वाजण्याची टायमिंग इथं लिहायची. सी इयर 6:30 म्हणा, इथं 6 घालू शकता 5च्या ठिकाणी. 6:30 म्हणजे 6:30 वाजले आहेत. आता त्याच्यानंतर जर आपण टेलिंग टाइम मध्ये बघितलं तर पुढे मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की इट्स 25 to तिथं आहे असे अंक घेऊया, 7 घेऊया. म्हणजे काय तर 7 ला 25 मिनिटे कमी आहेत.
7ला 25 मिनिटे कमी आहेत. इट्स 20 to 8 म्हणजे 8ला 20 मिनिटे कमी आहेत. इट्स 8:45 8:45 वाजले आहेत. मग तुम्हाला तेव्हा सांगितलेलं 8:45 मीन्स 8:45. 2:45 मीन्स 2:45. 1:45 मीन्स 12:45. ओके, आपण काय म्हणतो 8:45 म्हणजे 9:45 लिहितात. बरंच मुलं 8:45 म्हणजे 8:45 लिहितात. पण 8:45 म्हणजे 8:45. 8:45 नव्हे, 8:45 म्हणजे 7:45. 11:15 म्हणजे 11:45. 11:45. सी देन इट्स 10 to 10 जे 10ला 10 मिनिटं कमी असतात. प्रत्येक घड्याळामध्ये तसं देतात क्लॉक. इट्स 10 to 10 मीन्स 10ला 10 मिनिटे कमी. इट्स 5 to 11. 5 to 11 म्हणजे काय याच्यामध्ये की 11ला 5 मिनिटं कमी आहेत. 11ला 5 मिनिटं कमी आहेत. आता बघा खाली पिंक कलर मध्ये एक त्यांनी बॉक्स आपल्याला दिलेला आहे मी इथं. त्याच्यामध्ये बघा 2. इट्स 2 o'clock इथं लिहून सुद्धा दाखवलेलं आहे बघा. ओच्या वरती आपण काय करायचंय कॉलम द्यायचा आहे. इट्स 2 o'clock. इट्स 2:05. आता इथं दिलेलं आहे बघा. इथं मी तुम्हाला सांगितलं की 3 डॉट्स दिलेले आहेत. तिथं आपल्याला किती वाजलेचे नंबर लिहायचे होते. नाउ लुक हिअर स्टुडंट्स. इट्स 2:05. इट्स 5:02. 2:05 झालेले आहेत. 2:10. इट्स 10:02. 2:10 झालेले आहेत. 2:15. इट्स 2:15. 2:15 झालेले आहेत. 2:30. इट्स 2:30 म्हणजे अर्धा तास झालेला आहे. 2:30 वाजलेले आहेत. आलं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 2:35. इट्स 2:25 म्हणजे 2:35 झालेले आहेत. इट्स 2:25 ते नेक्स्ट इट्स 2:40. इट्स 20 to 3. इट्स 20 to 3. आता इथंच कसं पाहिजे 20 to 3 म्हणजे 20 मिनिटं कमी आहेत. 3ला असं पाहिजे होतं इथं. इथं 2:45 म्हटलेलं आहे म्हणजे 2:45 वाजलेले आहेत. ते मगाशी एक्सप्लेन तुम्हाला केलेलं आहे. याच्यामध्ये 2:45 म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता इथं दिलेलं आहे द टेलिंग टाइम. 2 इकडं म्हणायचं आहे आपल्याला आणि पास्ट इकडं म्हणायचं आहे. म्हणजे 2 मीन्स काय ह्याच्यामध्ये कडे म्हणजे एवढे वाजायला आपण पुढे चाललेला आहोत आणि इकडून खाली येताना एवढे वाजून आपले झालेले आहेत म्हणून पास्ट. पास्ट आपण म्हणजे यामध्ये भूतकाळ म्हणतो. म्हणजे वाजत वाजत एवढे वाजून गेले तेवढे वाजून गेले असं करत घड्याळ हे रोटेशन होतं. इट्स अ रोटेशन. सो हे होऊन गेलेली टायमिंग इथं असते आणि जी होणार असते तो हा नंतर इकडे असते. म्हणजे 10ला 10 मिनिटं कमी, 10ला 20 मिनिटं कमी, 10ला 25 मिनिटं कमी, 1:45, 1:45, 1:30. आता 30 म्हणू शकतो आपण इथं आल्यानंतर. 1:10 अशा प्रकारे इथं म्हणू शकतो. हिअर ऑल्सो 1 वॉच इज हिअर. इट्स 1:15. आता 5 नंबर्स आर गिवन हिअर. 12, 1, 2, 3, 4, 5. Before in between two numbers there are 5 minutes gaps. Okay. Before within the two numbers there is 5 minutes gap. नेक्स्ट बघा इथं सुद्धा एक घड्याळ दिलेला आहे सेम त्या प्रकारे. ओके, इट्स 12 o'clock. इट्स 5 past. इट 10 past. It's 1:15 means in here in green color here pink color and here red color means it shows that you have to understand the telling time in English. त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की तुम्हाला इंग्लिशमध्ये टेलिंग टाइम समजण्यासाठी हा पॅटर्न अतिशय छान आहे, सुंदर आहे. मला तो तुम्हाला दाखवायचाच होता आणि तो तुम्ही पॅटर्न शिकला तर तुम्ही इंग्लिशमध्ये टायमिंग सांगायला अतिशय सोपं जाणार. ह्याच्या अगोदर पण आपलं टेलिंग टाइमचं एक काय झालेलं लेक्चर झालेलं आहे. त्यावेळी मी तुम्हाला प्रत्येक बारीक गोष्ट दिस इज आवर हँड, दिस इज मिनिट हँड, दिस इज सेकंड, बारीक गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवल्या होत्या. ओके, आता नेक्स्ट बघा हा टेलिंग टाइमचा एक पार्ट झाला. नेक्स्ट हे आहेत ह्याच्यामध्ये आहेत ऍक्शन वर्ड्स. ओके, वेकअप अर्ली. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. आय गेट अप. I take up a shower. I have my breakfast.
I get dressed, I go to work, I have lunch, I have my lunch, I have finished my work, I have dinner, I watch TV and go to bed. Okay, students, here what I want to tell you. Whenever you are talking with yourself, you have to speak in English. You have to speak in English with yourself only. Okay. Then how you have to talk? Here are some action words. Daily actions तुम्ही कोणत्या कृती करताय, ऍक्शन्स करताय, ह्या तुम्हाला याच्या चित्रामधून दिसेल. ओके, मी हे पेज शेअर केलेलं आहे. म्हणजे डेली आय वेक अप 5 o'clock, देन आय गेट अप रेडी, देन आय टेक शॉवर. आफ्टर दॅट आय हॅव माय ब्रेकफास्ट. मी माझा ब्रेकफास्ट करतो म्हणजे सकाळचा नाश्ता. देन आय गेट ड्रेस्ड. मी माझे व्यवस्थित कपडे घालतो. आय गो टू वर्क. मी कामाला जातो की आय गो टू स्कूल, ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो आय गो टू स्कूल. ओके स्टुडंट्स, these sentences you have to talk with yourself. Okay, you have to talk with yourself self. Then I have my lunch. Okay, what is mean here I explain. Then morning सकाळ सकाळी आपण काय करतो, ब्रेकफास्ट करतो. आफ्टर दॅट आपण लंच करतो. इथं लंच आलेला आहे. लंच म्हणजे काय, दुपारचं जेवण. लंच म्हणजे दुपारचं जेवण. देन आय फिनिश माय वर्क ॲट 5 o'clock. आता याच्यामध्ये तुम्ही टायमिंग घालू शकता. आय हॅव लंच ॲट 12 o'clock. मी 12 वाजता बरोबर मी लंच करते. देन आय फिनिश माय वर्क ॲट 5 o'clock किंवा आय फिनिश माय स्कूल फिनिश ॲट 5 o'clock असं म्हणू शकता. देन आय हॅव डिनर विथ माय पेरेंट्स. मी माझ्या पेरेंट्स बरोबर मी डिनर करतो. डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. After some time, I watch my favorite serial, or I watch cricket, I watch sports channel. मग त्याच्यात थोड्या वेळानंतर मी काय करतो, टीव्ही पाहतो. देन ॲट 10 o'clock आय गो टू स्लीप किंवा आय गो टू बेड. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला काय करायचे, स्वतःबद्दल ही वाक्य तयार करायचे आहेत. जे मी तुम्हाला आता पेज शेअर केलं त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे हे वाक्य तयार करू शकता. आलं लक्षात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे जे आपण सकाळी नाश्ता करतो तो ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण करतो तो लंच असतो, आणि जे संध्याकाळी जे आपण जेवतो त्याला आपण डिनर असे म्हणतो. ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर. ओके स्टुडंट, हे तुम्हाला डेली यूज मध्ये तुम्ही हे वापरायचे ऍक्शन्स वर्ड्स आहेत, ते तुम्ही वापरा. ते तुम्ही रोजच्या डेली लाईफ मध्ये यू हॅव टू यूज विथ युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्यासाठी हे वापरायचे शब्द आहेत. हे सगळ्यांनी ह्याचं जर तुम्हाला पाहिजे असतं हे लिहून घेऊ शकता हे शब्द. आणि याच्यामध्ये फक्त आय, मी, माय सेल्फ अशा प्रकारे शब्द तुम्ही घालून अगदी सोप्या पद्धतीने हे इंग्लिश तुम्ही वापरू शकताय. ओके, अंडरस्टँड स्टुडंट्स. हे दिसतंय ना सगळ्यांना. इथं उठलेलं चित्र आहे, तिथं अलार्म झालेला आहे. देन हिअर गेटअप होत आहे. देन टेक अ शॉवर म्हणजे फ्रेश होत आहे उठल्यानंतर. देन ब्रेकफास्ट, त्यानंतर आवरणे असतं आपलं ड्रेस. आफ्टर दॅट गो टू वर्क. देन लंच घेतो आपण. देन आपलं स्कूल संपतं किंवा वर्क फिनिश होतं. हॅव अ डिनर करतो आपण. नंतर काही मनोरंजनात्मक आपण मोबाईल बघतो किंवा टीव्ही बघतो. देन टीव्ही वर वी हॅव टू एंटरटेनमेंट समथिंग. ओके, देन हॅव अ देन वी हॅव टू गो टू बेड, गो टू स्लीप. नंतर आपण डे आपला कशाने फिनिश होतो, गुड नाईट म्हणजे आपण रात्री झोपी जातो. समजलं सगळ्यांना. ह्याच्यामध्ये आपल्या डेली लाईफ सकाळीपासून मॉर्निंग पासून रात्री आपण काय करतो, मॉर्निंग पासून रात्री झोपेपर्यंत जे आपले नाईट पर्यंत शेड्यूल असतं त्याचं एक्सप्लेन सुद्धा मी तुम्हाला आज इथं केलेलं आहे. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट I want to share one page. Wait. It is about also timing. एस एस तर तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामध्ये काही टायमिंगची वाक्य जे आहेत ते तुम्हाला मला दाखवायची होती. त्याच्यामध्ये हा लुक हिअर स्टुडंट्स. हिअर आय वॉन्ट टू टेल यू अबाउट. हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला इंग्लिशमध्ये की आपण 1 तास पूर्ण झाला तर त्याला आपण काय म्हणतो, 60 सेकंड.
सी हिअर 60 सेकंड मीन्स 1 मिनिट. बघा 60 मिनिटाचा 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो. 60 सेकंड्स मीन्स 1 मिनिट. 60 मिनिट्स मीन्स 1 आवर. म्हणजे 60 मिनिटाचा 1 तास असतो आणि 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो. आफ्टर दॅट बघा 1 तास झालं. 1 मिनिट म्हणजे काय? 60 सेकंड मीन्स 1 मिनिट. 60 मिनिट्स मीन्स 1 आवर. 60 मिनिटाचा 1 तास असतो. 24 hours मीन्स 1 डे. इन अ डे देर आर 24 hours. एका दिवसामध्ये 24 तास असतात. ओके. Very carefully students, this chart is so important for you. Okay, then 7 days makes 1 week. 7 days make 1 week म्हणजे 7 आठवड्यांचा एक दिवस असतो. त्याच्यामध्ये 52 weeks makes 1 year. 52 weeks makes 1 year म्हणजे 52 आठवड्यांचा एक वर्ष होतो. म्हणजे एका वर्षामध्ये किती आठवडे असतात? 52 आठवडे असतात. इन 1 year 52 weeks म्हणजे एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. इन 1 year देअर आर 52 weeks. आता एक वर्षाचं झालं. आता एका वर्षामध्ये किती दिवस असतात? देर आर 35 days in 1 year. There are 365 days in 1 year. If there is except the leap year, okay. If there is leap year, then the total days of the 1 year is 360 days. Okay. 365 days in 1 year म्हणजे 365 दिवसात एक वर्षामध्ये 365 दिवस असतात. आणि जर त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना आला तर त्याचे एका वर्षाचे 366 दिवस होतात. ओके. लीप year has come after 4 years. Okay. Means if there is leap year, then how many total days? 66. Okay. Very good. Okay. Decade 10 years. डिकेड म्हणजे एक शतक म्हणतात त्याला. शतकामध्ये 10 वर्षाचं एक शतक असतं. 100. 10 years 10 वर्ष. सेंचुरी, आता आपण म्हणतो की सेंचुरी मारली म्हणजे 100 रना त्यांना पूर्ण केल्या. पण इथं सेंचुरी म्हणजे 100 वर्ष, 100 वर्षाची सेंचुरी दिलेली आहे. मिलिनियन म्हणजे 1000 years. सो मिनी मिलियन्स आपण म्हणतो. 1 millions म्हणजे 1000 वर्ष. 100 सेंचुरीज म्हणलंय. सेंचुरीज इयर्स म्हटल्यानंतर 100 वर्ष. 100 इयर्स इथं म्हणलेलं आहे. 100 इयर्स. आता त्याच्यानंतर डिकेड, आपण म्हणतो ना डिकेड म्हणजे शतक, त्याच्यामध्ये 10 वर्षाचं अंतर आहे. इन बिटवीन वी हॅव 2 डिकेड म्हणजे 10 वर्षाचं अंतर. Okay students, this chart is so important for all of you because you have to speak like this. 24 means 1 day, 365 days means 1 year, 60 seconds means 1 minute, 60 minutes mean 1 hour. This is so important for you. Okay student, if you want to write, you have to write. म्हणजे तुम्ही लिहिणार असाल तर लिहू शकताय. आणि आता आपण काय करूया, ह्याच्याबद्दल तुम्ही आज टुडे व्हॉट आय विल टीच यू द टेलिंग टाइम. आफ्टर दॅट डेली ऍक्शन वर्ड्स व्हेनेवर वी आर गेट अप अँड गो टू स्लीप पर्यंत जे क्रिया आपण इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे त्या शिकल्या. आणि त्याच्यानंतर टेलिंग टाइम मध्ये सुद्धा हा भाग येतो. याच्यामध्ये 60 सेकंड्स 1 minute, 60 minutes मीन्स 1 hour. ओके, हे सुद्धा येतं. याच्यामध्ये लक्षात ठेवा, फक्त ह्याच्यामध्ये एक सांगायचं की 365 1 year. लीप इयर हे दर 4 वर्षांनी येतं. आफ्टर 4 years लीप इयर हॅज कम अँड देन टोटल डेज ऑफ द लीप इयर इज 360 days. ओके, थँक्यू. आता हे पेज करायचं मी आता आपण थांबूयात. आणि जे आज मी पेज तुम्हाला शेअर केले ते तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित त्याच्यामध्ये अभ्यास करून तुम्ही याच्यामध्ये छानपैकी तुम्ही इंग्लिश स्पीकिंग मध्ये तुम्हाला छान मदत मिळेल. ओके स्टुडंट्स, थँक्यू.